नमस्कार मित्र तुमचा नेहमीचा नवा जुना मित्र विलास पाटील आणि मोटिवेशनल स्पीकर विलास पाटील चॅनलवर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा। आणि जर कोणी नवीन मित्र असतील आज तर त्यांनी नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा। मित्र आज सॉरी माफ करा, तर तो महत्त्वाचा मुद्दा असा आहे, 2023चे फक्त उरलेत 250 दिवस आणि कदाचित 2.5 रात्रसुद्धा, पण आपण दिवसाची बात करू। 2.5 दिवस उरलेत आणि 2.5 दिवसामध्ये मी सहज बघितलं टवकावर, म्हणजे वरून बघितलं, कारण मी आता जमिनीपासून किंवा समुद्रात सपाटीपासून मी भरपूर उंचीवर आहे, इतक्या उंचीवर की ढगंसुद्धा मी रस्त्यावर चालताना वरून खाली त्यांना बघू शकतो किंवा ढगांसोबतसुद्धा चालतो, ढगांमध्ये आम्ही फिरतो, इतक्या मी उंचीवर आहे। 2 शब्द तर मला नेहमीच माहिती आहेत, पण एक शब्द अजून निघाला झाला मला, ते बी 2.5 अक्षरीचे आहेत। 2.5 दिवसामध्ये 2.5 अक्षर शब्द मला आज आठवले, ते म्हणजे कोणत्या? नेहमी विद्यार्थ्यांना सांगत असतो मी, प्रेम, त्याग आणि भाग्याबद्दल बोलत असतो मी। चल मित्र, 2023 बस 2.5 दिवस उरलेत बघा, संपला, उरलेलं नाही दिवस, कोणासाठी वेळ थांबत नाही, आणि तो जर थांबला आपण पण थांबून जातो। त्याच्यामुळे उरलेल्या दिवसामध्ये मी असं काय माझं काम मी डिसाईड केलं होतं की 2023मध्ये मला हे कामं करायचे आहेत, आणि ते मी करू नाही शकलो। ते मित्र लिहून ठेवा, ते कामं लिहून ठेवा, आणि त्यातला सारांश म्हणून संकल्प तयार करा की 2024मध्ये मला काय काय कामं करून घ्यायचे आहेत, मला स्वतः करायचे आहेत, आणि त्यांना मी पूर्ण करणार आहे। जे राहिले किंवा काही नवीन स्वप्न असेल ते पण लिहून ठेवायचं आहे। मित्र, दुनिया खूप मोठी, खूप मोठं विश्व आहे, आपला देश पण खूप मोठा आहे, खूप वेगवेगळ्या प्रकारचे लोक इथे राहतात, आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये मी राहते, तुम्हाला मी लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे। तर दिवस पण गेलं, दिवस सगळे गेलेत, आणि त्यांच्या रात्रसुद्धा गेल्यात, आणि त्यातल्या काही आठवणी पण जातील। नेमकं मी काय करायचं ठरवलं होतं, आणि नेमकं मी काय करतो, मी कुठे, मला तपास लागत नाही, असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा मित्र। जसं 2023 थांबणार आहे गेल्या 2.5 दिवसानंतर, तसं तुम्ही पण थांबा आणि विचार करा। ते रात्री, त्या 2023 रात्री 31 डिसेंबर मनवा मना करणार नाही, पण त्या रात्री नक्कीच विचार करा की नेमकं मला करायचं काय या 2024मध्ये, माझं टार्गेट काय, माझे गोल काय, माझं स्वप्न काय, आणि काम करता करता ती पहाट तर सूर्योदय होईल 24चा, आणि तुमच्या कामाला तुम्ही लागा। मला पण वाटतं, माझे पण काही स्वप्न आहेत, काही इच्छा आहेत, त्या अजून पण अपूर्ण आहेत, किंवा काही उरलेल्या आहेत, काही थोड्या बाकी आहेत, त्यांच्यासाठी मी काम करतो आहे। तुम्ही म्हणणं की बा कुठेतरी बा मी सेटल तर झालो आहे, सगळं आहे आजच्या त्याला सगळं आहे, पण तरी काही उरलेल्या गोष्टी आहेत, त्यांच्यावर मी काम करायसाठी निघणार आहेत। आणि ते 2.5 शब्द मला आठवतात, कोणतं? प्रेम, त्याग आणि भाग्य। तर त्यात माझं भाग्य उत्तम असं रोज मी त्याला बनवतो उत्तम, माझ्या भाग्याला मी बनवतो, मजबूर करतो, त्याला त्याग तर मी पहिल्यापासून करतच आलो आहे। मग काय उरते? प्रेम। अच्छा, प्रेम हा भाग बाकी जीवन आयुष्यामध्ये। मग तुम्हाला काय वाटतं, मी का प्रेम करण्यासाठी नाही करलो का, किंवा माझं प्रेम करण्याचं आहे का? असं म्हणतात की प्रेमामध्ये, युद्धामध्ये, अभ्यासामध्ये याला काही वेळ काढणं असतो, हे होत नाही, सॉरी माफ करा, हे करावं लागत नाही, हे होतं। आणि जेव्हा सुरू होतं ना मित्र, तेव्हा त्या सगळे भाग्य काम करतं, तेव्हा युद्ध आणि प्रेममध्ये तुम्हाला विजय अविजय भेटतो। तुमचं काम व्यक्त करणे। आणि प्रेम म्हणजे काय? कोणतं? जे कृष्ण भगवंताने सांगितलं आहे, प्रेम म्हणजे सुख। मग त्याच मी काम करण्यासाठी निघालो आहे। हो मित्र, भरपूर मी त्याग केले जीवनामध्ये, भरपूर कष्ट करत आलो आहे, पण आता कुठेतरी स्वतःसाठी वेळ मी दिलाच नाही आजपर्यंत, पण आता वाटतं की थोडा वेळ द्यावा लागेल। म्हणतात की आपल्या कमीमधला 10% आपण स्वतःवर खर्च केला पाहिजे, आणि 10% वाटलं तर गोरगरिबांना तुम्ही दान केलं पाहिजे, हा महत्त्वाचा फंडा आहे। आणि वेळ सगळ्यात महत्त्वाचा, 24 तास आहे तर दिवसाचे, 24 तास म्हटलं तुम्ही 8 घंटे झोपा,
8 घंटे पर्सनल काम करा, मग उरलेला 8 घंटे अभ्यासाला तुम्ही द्या. मी त्यातला थोडं म्हणजे जास्त देईल आणि त्यातला थोडा वेळ माझ्यासाठी जगणार आहे. मी माझ्यासाठी म्हणजे काय, माझे स्वप्न आहे जे मी बघितले ते पूर्ण कोण करणार, मी का ना, ते तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. माझं स्वप्न काय तुम्हाला मी सांगितलं आहे की 2023ला मी स्वप्न बघितलं आहे की मला येणाऱ्या 20 वर्षात मला खानदेशमधून 101 IAS आणि IPS बनवायचे आहेत आणि 10 लाख सैनिक. हे स्वप्न साकार करण्यासाठी मी वेळ देणार आहे. एक्स्ट्रा रोज देतो, मी रोज अभ्यास करतो आहे, पण आता जास्त देणार आहे. आणि त्यातून मला तुमच्या सुखात मला सुख आहे आणि त्यालाच मी माझं प्रेम समजणार आहे. तुमच्या सुखामध्ये मी सुखी झालो तर मला माझं प्रेम भेटलं आहे. माझं पहिलं स्वप्न पूर्ण केलं आहे. तर मी निघालो आहे मी प्रेम करण्यासाठी. मित्र हो, तुम्ही अभ्यासामागे जा, मी माझ्या प्रेमामागे जातो. आणि तोपर्यंत तुम्हाला ॲडव्हान्स नवीन वर्षाच्या कोटी कोटी शुभेच्छा. स्वप्न पूर्ण करा आणि मजेत राहा. ओके, बाय.